बापाचे नाही कुणाच्या बापाचे कोण म्हणते देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही अरे एक है हम सब एक है हम सब एक है हम सब एक है। आज जिल्हा परिषद नांदेड समोर राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी कर्मचारी एकत्रीकरण समितीच्या वतीनं धरणे आंदोलन आणि बेमुदत काम बंद आंदोलन या ठिकाणी आम्ही करत आहोत। हे आंदोलन केवळ नांदेड जिल्ह्यापुरतं नसून संपूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन चालू आहे आणि या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही शासनाला जवळपास 20 मागण्यांचं निवेदन दिलेलं आहे। माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, सचिव या सर्वांना आम्ही आमच्या मागणीचं निवेदन दिलेलं आहे। आमची जी मुख्य मागणी जी आहे ती गेल्या अनेक वर्षापासून 15 ते 20 वर्षापासून राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये जवळपास 69 प्रवर्गाचे कर्मचारी दिवस रात्र मेहनत करत आहेत, परंतु त्यांचं समावेशन या ठिकाणी झालेलं नाही। आमची ही रास्त मागणी आहे। लोकशाही मार्गाने आम्ही या ठिकाणी लढा देत आहोत आणि फार मोठी मागणी नाही आणि आम्ही वेगवेगळ्या या मागण्यासाठी आझाद मैदान मुंबई त्यानंतर नाशिक सुद्धा आम्ही अधिवेशनावर मोर्चा काढलेला आहे आणि या माध्यमातून आम्ही शासनाला मागणी केली होती की जे गेल्या अनेक वर्षापासून आमचे कर्मचारी काम करत आहेत त्यांना शासनामध्ये नियमित सेवेमध्ये कंत्राटीच्या ऐवजी त्यांना परमनंट करावे ही आमची मुख्य मागणी। त्याचबरोबर इतर 20 मागण्या आमच्या आहेत ते मान्य करावे यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत, परंतु शासनाला अजूनही जाग आलेली नाही, या आंदोलनाच्या दखल घेतलेली नाही आणि म्हणून आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत। हे आंदोलन बेमुदत आंदोलन आहे। जर आमची मागणी मान्य नाही झाली तर यापुढे जे आम्ही आंदोलन जे करणार आहोत ते असं उग्र स्वरूपाचं का असेल आणि जर आमच्या कर्मचाऱ्यांचा संयम जर सुटला आणि जर काही त्यांनी बरे वाईट केलं तर ते शासन जबाबदार राहील। त्याला उपोषण कधी बसले किती दिवस चालणार? हे काल 19 ऑगस्ट 2025 पासून हे आंदोलन सुरू केलेलं आहे आणि या नांदेड जिल्ह्याच्या जिल्हा परिषद समोर आम्ही 30 तारखेपर्यंत आम्ही त्यांना मुदत दिलेली आहे। 30 तारखेपर्यंत जर आम्हाला त्यांनी जर लेखी स्वरूपामध्ये जे आमचे 20 मागण्या आहेत त्यातली